दुपारची वेळ होती. मी घरात T20 वर्ल्ड कप मॅचेसच्या हायलाईट पाहत होतो. साधारणतः 2 वाजले होते. दाराची बेल वाजली. मी दार उघडायला उठलो. दारात एक माणूस व एक बाई उभी होती. बाई साडीत अतिशय सुंदर, उंच काळे केस, डोळ्यात काजळ, अक्षरशः कोणाच्या डोळ्यात भरावे असं तिचं लूक होतं. त्यावर मी त्यांना विचारले, कोण हवं आहे तुम्हाला? भैया, हमें घर किराए से चाहिए. वो सामने वाले आंटी ने बताया कि आपका घर खाली है, इसलिए हम यहाँ आए हैं. आप रुकिए, मैं मम्मी को बुलाता हूँ. मी आईला आवाज दिला. अगं आई, कोणीतरी आलंय ग, आपलं घर हवं आहे त्यांना भाड्याने. त्यावर आई लगेच आली. या ना घरात. आशिष, पाणी आण रे. माझे नाव आशिष. मी पाणी आणून त्या दोघांना दिले. पाणी पिता पिता तो मनुष्य म्हणाला, आंटी मुझे घर किराए से चाहिए. मैं मर्चेंट नेवी में जॉब करता हूँ. पहले मेरा मकान काफ़ी दूर पड़ता था स्कूल से, इसलिए हमें आपका ये घर किराए पे चाहिए. त्यावर मम्मी म्हणाली, काही हरकत नाही. 1 BHK घर आहे, 5,000 रुपये किराया और लाइट बिल आपका. आप कहाँ से हो? आई ने त्यांना विचारले. मैं दिल्ली का रहने वाला हूँ, मगर कुछ सालों से पुणे में ही रह रहा हूँ. अभी गांव जा सकता था, मगर बीच में अधूरी पढ़ाई छोड़ के बच्चे डिस्टर्ब हो जाते हैं, इसलिए हमने यह फैसला किया है और 1 साल किराए के मकान में निकाल लेते हैं, फिर वापस चले जाएंगे. आई त्यांना म्हणाली, तो आप कब तक आएंगे रहने के लिए, ताकि हमें घर की साफ सफाई करने के लिए अच्छा रहेगा. आई म्हणाली, आशिष, आपलं घर दाखव त्यांना. मी त्यांना संपूर्ण घर दाखवलं. त्यांना घरही आवडलं होतं. मग तो मनुष्य आईला म्हणाला, आज शाम को ही मैं सामान डाल दूंगा, क्योंकि परसों मुझे वापस ड्यूटी जाना है, तो बीच में टाइम मिलता नहीं. मुझे फिर डायरेक्ट अगले साल ही वापस आऊंगा. यावर आई म्हणाली, चलेगा. माझा मुलगा घर स्वच्छ करून ठेवेल आणि तुम्हाला काही मदत लागल्यास तुम्ही त्याला सांगा. कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका. तुम्ही गेल्यावरही आम्ही तुमच्या मिसेसची काळजी घेऊ. असं म्हणून ते दोघे घरातून निघून गेले. मी आशिष BSCच्या सेकंड इयरला होतो. संध्याकाळ झाली. दारासमोर टेम्पो उभा राहिला. आम्ही सर्व सामान त्यांच्या घरात व्यवस्थित लावला. गल्लीतली 2-3 मुले मदतीला धावून आली. त्यांच्याकडे सामानही खूप कमी होता. त्यांचा एक लहान मुलगा होता. तो 4थीच्या वर्गात होता. CBSE मधून इंग्लिश मीडियम स्कूलला त्याची ॲडमिशन केली होती त्यांनी. तो सकाळी 7ला गेल्यावर 12 वाजेपर्यंत घरी यायचा. रात्रीचे जेवण आमच्या घरातूनच त्यांना गेले होते. आई त्यांची फार काळजी घ्यायची. हे वेळेवर विचारपूस करायची. बाजारातून काही सामान आणायच्या असल्यास आशिष को बता देना, वो लेके आ जाएगा, असं आईने त्या बाईला सांगितले होते. त्या बाईचे नाव रीना होते आणि तिच्या नवऱ्याचे नाव आकाश होते. आज रात्रीची त्याची फ्लाईट होती. त्याला पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून डायरेक्ट दुबईला तो जाणार होता. पगारही भरपूर होता त्याचा. त्याला नोकरीला लागून 5 वर्ष झाली होती. रीना आंटी मुलगा शाळेत गेल्यावर ती घरातले कामे लवकर आवरायची आणि आमच्या घरात येऊन आईजवळ गप्पांसाठी बसायची. माझ्या आईला हिंदी अतिशय छान बोलता येत होते. त्यामुळे दोघंही मराठी आणि हिंदी असं कॉम्बिनेशन बनवून एकमेकांच्या गप्पांमध्ये रंगून जायचे. रीना आंटीचा भाजीपाला व किराणा आणायची जबाबदारी माझ्याकडे आईने सोपवली होती. मी पण सकाळी कॉलेज करून आल्यावर घरी फ्री असायचो. मग दर 2 दिवसांनी मी रीना आंटीला, बाजारात जातोय, काही आणायचं आहे का तुम्हाला, हे विचारण्यासाठी गेलो होतो. आंटी पलंगावर डोक्याला रुमाल बांधून पडलेली होती. मी त्यांच्याजवळ जाऊन विचारले, आंटी, आपकी तब्येत ठीक नाही आहे क्या? आता त्यांच्यात आणि माझ्यात चांगली ओळख झाली होती, म्हणून आम्ही एकमेकांजवळ फ्रीली बोलायचो. नहीं, तबीयत अच्छी है, मगर सुबह से मेरे सिर में काफ़ी दर्द है. पता नहीं क्या हुआ है, अचानक दर्द शुरू हो गया. आंटी, मैं दवाई लेके आता हूँ आपके लिए मेडिकल से. आपको 1-2 घंटे में ठीक लगने लगेगा. आशीष, इतनी तकलीफ मत लो. टेबल पर एक मुंह ट्यूब होगा, वह मुझे लाके दो. लगाने के बाद अच्छा लगेगा. मी तिला तो ट्यूब आणून दिला. तिच्या डोक्यात इतक्या वेदना होत होत्या की ती वारंवार हाताने आपले डोके दाबू लागली होती. तिला झालेला तो त्रास माझ्याने बघितला गेला नाही.
म्हणून मी त्या आंटीला म्हणालो, आंटी मैं आपका सिर दबा दूं क्या? आपको अच्छा लगेगा? त्यावर ती लगेच हो म्हणाली. थोड़ा सा दबा दो, उसके बाद मैं यह ट्यूब लगा लूंगी. माझ्या हाताने मी तिचे डोके दाबू लागलो. माझ्या हाताच्या स्पर्शाने तिला थोडंसं बरं वाटले. त्यावर ती लगेच म्हणाली, क्या बात है आशीष, तुम्हारे हाथों में तो जादू है. दर्द गायब ही हो गया. मग कमीत कमी 10 मिनिटापर्यंत मी तिचे डोकं चिपले. मलाही तिच्या शरीराचा स्पर्श एक आंतरिक आनंद देऊ लागला. मला त्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नव्हता. कॉलेजमध्ये शिकताना एकही गर्लफ्रेंड नव्हती माझी. मला फक्त खेळण्यात मजा यायची, मुली पटवण्यात नाही. पण तरी या आंटीच्या स्पर्शाने माझ्या शरीरातली एक तरंग जागृत झाली होती. मी तिच्या पूर्ण शरीराला न्याडत होतो. तिचा गोडा रंग, तिचे डोळे, तिचे नाक, तिचे वक्ष, असे मी तिला वर खालवरून वारंवार पाहत होतो. आता तिला बरे वाटत होते. मग मी तिला म्हणालो, आंटी मैं बाजार जा रहा था, कुछ लाना है क्या? त्यावर ती म्हणाली, एक सोयाबीन टिक्की का पैकेट लेके आना. तो आंटी आज शाम को तो सोयाबीन चिल्ली बना रहे क्या? मी तिला मजाकिया मूडमध्ये म्हणालो, नाही रे, उसकी सब्जी मुझे अच्छी लगती है ना, इसलिए. आमच्या गप्पा आता रंगात आल्या होत्या. मी तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारू लागलो. आंटी, अंकल कब तक आएंगे घर पे? उनका तो पूछो मत, क्या पनौती नौकरी है उनकी. त्यावर मी म्हणालो, कितनी बढ़िया नौकरी है अंकल की. समुंदर से एक देश में दूसरे देश में जाते हैं वो, और पगार भी कितना है. पगार को क्या अचार डालना है आशीष. एक एक साल घर नहीं आते और मैं यहाँ अकेली उनकी राह देखती रहती हूँ. अब तुम देख लो, अच्छा हुआ तुम घर पर ही थे, इसलिए मुझे मदद हुई, नहीं तो इतना सरदर्द हो रहा था, मैं तो मर ही जाती अगर तुम टाइम पे नहीं आते तो. चलो ठीक है, आपको जो भी मदद लगेगी मुझे आवाज दे देना, मैं चलता हूँ. ठीक आहे. मी आंटीच्या घरून डायरेक्ट बाजारात गेलो. आईने सांगितलेलं सर्व सामान घेऊन मी घरी परत आलो. आंटीच्या घरी जे झालं ते मी काही घरी सांगितलं नाही आणि ते काही मला योग्य वाटतही नव्हतं. संध्याकाळी मी खेळायला गेलो. खेळून घरी आल्यावर ती आंटी आमच्याच घरी बसली होती. तिच्या नवऱ्याला ड्युटीवर जाऊन आता 5 महिने झाले होते. ती खूप अस्वस्थ वाटत होती चेहऱ्यावरून. काहीतरी मदत तिला हवी होती. मी तोंड आत धुवून ड्रॉइंग रूममध्ये टीव्ही पाहत बसलो होतो. तेव्हाच त्या आंटीने मला आवाज दिला, अरे आशीष, मेरी मदद करोगे? हाँ बोलो ना आंटी. और तुम्हारे अंकल ने चावल का डब्बा ऊपर रख दिया है, उसे थोड़ा नीचे उतार दोगे? त्यावर मी त्यांना म्हणालो, क्यों नहीं, छोटा सा तो काम है, चलो कहाँ है बताओ मुझे. मी स्टूलवर उभा राहून तो डब्बा खाली उतरवला. खाली उतरत असताना माझा पाय स्टूलवरून निसटला आणि मी डायरेक्ट तिच्या अंगावर आदळलो. माझी छाती आणि तिची छाती एकमेकांना स्पर्श करू लागली. मला त्यावेळेस काही कापसासारखे अगदी नरम नरमसे वाटू लागले. मला फार आनंद होत होता. आंटी हाच चान्स पाहत होती मी तिच्या जवळ यावे. माझ्या पायाला थोडीशी दुखापत झाली होती. त्यावर आंटी म्हणाली, अरे आशीष, लगा तो नहीं ना आपको? कुछ नहीं आंटी, थोड़ा सा पैर छिल गया है. रुको, मैं आपको हल्दी लगा देती हूँ. आंटी हळद आणण्यासाठी किचनमध्ये गेली. तिच्या अंगाचा झालेला स्पर्श मला सतवू लागला होता. तिने हळद आणली आणि पायाला लावू लागली. ती खालीच बसली होती. माझे डोळे डायरेक्ट मला दिसत असलेल्या तिच्या निंबूंवर गेले. किती लाल व गोरे होते ते. असे वाटत होते की त्यांचा रस पिळून आताच प्यावा. आंटीने माझ्याकडे पाहिले, पण माझी नजर वेगळ्याच ठिकाणी होती. तिने माझ्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवली. तेव्हा मी भानावर आलो. आशीष, कहाँ देख रहे हो? कुछ नहीं आंटी. मेरी नज़र उन चीटी पर थी. वो कैसे एक दूसरे के साथ चिपक कर जा रही. त्यावर आंटी म्हणाली, तुम्हें किसी के साथ चिपकना है? मैं तुम्हें हल्दी लगा रही हूँ तो तुम्हें दर्द नहीं हुआ क्या? किसी और को दर्द देना है तुम्हें. मी तिची भाषा समजू नहीं शकलो. मतलब आंटी क्या कहना है आपको? अरे पगले, इतनी सी बात समझ नहीं सकता, टाइम आने पे बताऊंगी. मी विचार करूनच त्या घरातून बाहेर निघाला.
या बाईला काय सांगायचे होते मला काही कळलंच नाही. कोणता टाईम येईल आणि ती काय सांगेल ठीक आहे, पण तिच्या शरीराचा जो स्पर्श माझ्या डोळ्यासमोरच फिरत होता. असे वाटत होते की ती परत एकदा जाऊन तिला मिठीत घ्यावे. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. मी त्या आंटीच्या घरी तिला विचारायला गेलो, कुछ लाना तो नाही? है ना आंटी, मैं बाहेर जा रहा हूँ. मधून काहीच रिप्लाय आला नाही. दार उघडं होतं. मी दारावर थाप मारली. दार आत उघडलं. मी आत जाऊन पाहिलं तर आंटी कपडे बदलत होती. आंटीला त्या अवस्थेत पाहून परत माझे भान हरपले. कारण की आंटीला मी फक्त वरतूनच पाहिले होते. आता संपूर्ण शरीर माझ्या डोळ्यासमोर होते तिचं. आंटीचं लक्ष माझ्याकडे गेलं. ती काही बोलली नाही. तिने मला दार लावण्यासाठी कुंडी लगा दो और मेरे पास आओ. मी 0 मिनिटाच्या आत दाराची कडी लावली आणि तिच्या जवळ गेलो. तिचे अर्धवटच कपडे परिधान केले होते, पण त्यातूनही तिचे शरीर सीएफएल लाईटासारखे चमकत होते. मी तिच्याजवळ गेलो आणि त्वरित तिने मला तिच्या मिठीत स्वाधीन केले. माझं अंग थरथरायला लागलं होतं. माझा प्रथमच प्रसंग होता. मी कोणत्या तरी पट स्त्रीच्या मिठीत गुंतलो होतो. आम्ही तब्बल 45 मिनिटं आयुष्यातला आनंद घेतला. माझा तर प्रथमच चान्स होता. तिच्यात तर भरपूरदा असं काम झालं होतं, पण ती पण हतबल होती. एक एक वर्ष नवरा घरी येत नसल्या कारणाने ती व्याकुळ होऊन जायची. एकटी बाई घरात तिच्यासोबत बोलायला हसायला कोणी नाही म्हटल्यावर ती आपली व्यथा कशी कोणाला सांगू शकणार. म्हणून तिच्या मनात मी बसलो आणि माझ्या मनात ती बसली. मी दररोज आंटीच्या घरी रात्री जेवण झालं की जायचा. अशी सतत तिचा नवरा येत नाही तोवर आम्ही एकमेकांसोबत मजा घेत राहिलो. मीही तिच्या प्रेमात पडलो होतो. मला तिच्याशिवाय काहीच सुचत नव्हतं. झोपलो की तिच्या स्वप्नात रंगायचो. तिचे गोरे शरीर, गुलाबी ओठ यांचा रस घेण्याची दुसऱ्या दिवशी रात्रीची वाट पाहत असे मी. 1 वर्षानंतर तिचा नवरा घरी परतला आणि ते त्यांच्या गावी निघून गेले. तरी मी तिला विसरलो नव्हतो. आम्ही व्हॉट्सअपने व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांना रात्रभर रंगवत असायचो. मित्र, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.